आज आपण 15 मिनटे बॉडी स्ट्रेच कसं करायचं ते पाहणार आहोत। सुरुवातीला पद्मासन घालायचं आहे। दोन्ही हाताची ज्ञान मुद्रा आणि 3 ओंकार। पाठीचा मणका सरळ। सावकाश दोन्ही हातांचं घर्षण करायचं आहे। अलगद डोळ्यावरून हात फिरवायचे। पद्मासन सोडायचं आहे। सुरुवातीला मानेचा व्यायाम करायचा आहे। मान डावीकडे उजवीकडे प्रत्येकी 10 आवर्तनं करायची आहेत। त्यानंतर मान खाली वर 10 आवर्तनं करायचे आहेत, जेणेकरून मानेचे सांधे मोकळे होतील, स्नायू मोकळे होतील। त्यानंतर मानेला स्ट्रेच करायचं आहे। डाव्या हाताने उजव्या कानाला पकडायचा आहे। डाव्या साईडला मान स्ट्रेच करायचे। त्यानंतर उजव्या हाताने डाव्या कानाला पकडायचा आहे। त्यानंतर हातांचा व्यायाम, हाताच्या कोपऱ्यांना पकडायचं। जास्तीत जास्त हात पाठीमागे घ्यायचे, खाली घ्यायचे, पुन्हा मागे खाली। प्रत्येकी 10 आवर्तनं तुम्ही करू शकता। त्यानंतर हात डाव्या साईडला, मान उजव्या साईडला, मान उजव्या साईडला, हात डाव्या साईडला, अपोजिट साईडला मान हाताच्या। प्रत्येकी 10 आवर्तनं करू शकता। त्यानंतर उजवा हात डावीकडे घ्यायचा, डाव्या साईडला हात स्ट्रेच करायचे, हाताचे दंडांना स्ट्रेच करायचं आहे। पुन्हा डावा हात उजवीकडे उजव्या हाताने पकडायचा आहे, मान अपोजिट साईडला। प्रत्येकी 30-30 सेकंद होल्ड करू शकता। त्यानंतर बटरफ्लाय करायचं आहे, बद्ध कोणासन। दोन्ही हातांनी पायांना पकडायचं आहे। 20 आवर्तनं करायचे आहेत, जेणेकरून खुब्याचे स्नायू सांधे मोकळे होतील, मांडीचा भाग, गुडघ्यांचा भाग मोकळे होतील, रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने वाढेल। त्यानंतर कंबरातून खाली वाकायचं आहे। दोन्ही पायांना डोकं टेकवायचं आहे। 20 आवर्तनं करायचे आहेत। त्यानंतर मांडी घालायची आहे आणि साईडला बॉडी स्ट्रेच करायची आहे। एकदा डाव्या साईडला 30 सेकंद होल्ड करायचं आहे। त्यानंतर उजव्या साईडला 30 सेकंद होल्ड करायचं आहे। त्यानंतर ट्विस्ट करायचं आहे कंबरेतून, डाव्या साईडला पाठीमागे बघायचं आहे। त्यानंतर उजव्या साईडला मागे पाहायचं आहे। दोन्ही बाजूनी बॉडी ट्विस्ट करायचे, 30-30 सेकंद होल्ड करायचं आहे। त्यानंतर आसन करणार आहोत। दोन्ही पण पाय समोर, दोन्ही हात श्वास घेत वर, सावकाश श्वास सोडत कंबरेतून खाली वाकायचे, गुडघ्याला डोकं टेकवायचं आहे। पश्चिमोत्तानासन केलंय। 40 ते 50 सेकंद हे आसन होल्ड करायचं आहे। सोडताना सावकाश श्वास घेत कंबरेतून सरळ। त्यानंतर उग्रासन करायचं आहे। दोन्ही पाय गुडघ्यामध्ये, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे। दोन्ही हात श्वास घेत वर, सावकाश श्वास सोडत कंबरेतून खाली वाकायचं आहे। डोकं आपलं दोन्ही पायांच्या मध्यभागी टेकवायचं आहे, डोकं किंवा हनवटी, आणि दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्यांना पकडायचं आहे। त्यानंतर डाव्या पायाला डोकं टेकवायचं आहे, उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे। त्यानंतर उजव्या हाताने डाव्या पायाला दोन्ही साईडने डोकं टेकवायचं आहे। 30-30 सेकंद होल्ड करायचं आहे। त्यानंतर अर्ध मत्स्येंद्रासन करायचं आहे। दोन्ही पण पाय गुडघ्यामध्ये सरळ करायचे, डावा पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करायचा, डावा पाय उजव्या गुडघ्याच्या पलीकडे, उजवा पाय खालच्या साईडने फोल्ड करायचा आहे। उजवा हात डाव्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवायचा आणि घोट्याला पकडायचं आहे, अँकलला पकडायचं आहे। डावा हात पाठीमागे ट्विस्ट करायचे, पाठीमागे मान। त्यानंतर उजव्या साईडने सेम करायचा आहे, जेणेकरून तुमच्या कमरेचा भाग मोकळा होईल, कमरेचे स्नायू सांधे मोकळे होतील, रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने वाढेल।
उजव्या साईडने सेम दोन्ही साईडने 30-30 सेकंद हे आसन होल्ड करायचं आहे. त्यानंतर आसन सावकाश सोडायचं आहे. परिवृत्त जानुशिरासन करायचं आहे पुढचं आसन. डावा पाय सरळ, उजवा पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करायचा आहे. डाव्या हाताने उजव्या पायाच्या अँकलला पकडायचं आहे, घोट्याला पकडायचं आहे आणि उजव्या हाताने डाव्या पायाच्या बोटांना पकडायचं आहे साईडने, मान वरती. वरच्या हाताचा दंड कानाच्या पाठीमागे. 40 सेकंद होल्ड करायचं आहे. त्यानंतर सेम उजव्या साईडने सुद्धा सेम आसन करायचं आहे. 40 सेकंद होल्ड करायचं आहे. दोन्ही साईडने 40-40 सेकंद. मानवरती, हाताचा दंड कानाच्या पाठीमागे. त्यानंतर मालासन करायचं आहे. सावकाश दोन्ही पायांवरती बसायचं आहे, बॅलन्स करायचा आहे. दोन्ही पायाचे तळवे खाली टेकलेले. दोन्ही हाताची नमस्कार स्थिती. हाताच्या कोपरांनी गुडघ्यांचा भाग पाठीमागे ढकलायचा आहे. 1 मिनिट होल्ड करायचा आहे मालासनामध्ये. त्यानंतर काऊ कॅट पोज म्हणजेच मर्जरी आसन करायचं आहे. दोन्ही हातांचे तळवे, पायांचे गुडघे जमिनीला टेकलेले. सावकाश श्वास घेत मान वर, कमरेचा भाग खाली ढकलायचा आहे. सावकाश मान खाली, श्वास सोडत कमरेचा भाग वर. पुन्हा श्वास घ्यायचा आहे, कमरेचा भाग खाली. श्वास सोडायचा आहे, श्वास सोडत मान खाली, कंबर वर. 10 आवर्तनं तुम्ही करू शकता, जेणेकरून कमरेचे सांधे मोकळे होतील. त्यानंतर बालासन करायचं आहे. दोन्ही हात समोर, डोकं टेकवायचं आहे, गुडघ्यांवरती यायचं आहे. थोडंसं बॉडी शांत करायची आहे. त्यानंतर बॉडी जास्तीत जास्त स्ट्रेच करायची आहे पूर्ण. त्यासाठी दोन्ही हात समोर घ्यायचे, जास्तीत जास्त पुढे घ्यायचे, छातीचा भाग टेकवायचा, हनवटी टेकवायची. पूर्ण बॉडी स्ट्रेच करायची आहे. पाठीचा मणका पूर्ण स्ट्रेच होतोय. त्यानंतर पोटावरती झोपायचं आहे. पोटावरती झोपून भुजंगासन करायचं आहे. दोन्ही हात छाती शेजारी, हाताचे तळवे टेकलेले, दोन्ही पण पाय पाठीमागे जुळलेले. सावकाश श्वास घेत कमरेतून वरती, मान समोर, पाठीमागे दोन्ही पाय जुळलेले. 1 मिनिट होल्ड करायचं आहे, जेणेकरून पाठीचा मणका, पाठीचे मणके मोकळे होतील. त्यानंतर शलभासन करायचं आहे. आधी सुरुवातीला डाव्या पायाने डावा पाय वर उचलायचा आहे. उजव्या पायाने डाव्या पायाला आधार द्यायचा आहे. त्यानंतर उजव्या पायाने डाव्या पायाने उजव्या पायाला आधार द्यायचा आहे. दोन्ही साईडने 30-30 सेकंद होल्ड करायचं आहे. त्यानंतर धनुरासन करायचं आहे. दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे अँकल पकडायचे, घोटे पकडायचे आणि सावकाश हातांनी पायांनी हात ओढून घ्यायचे. समोरच्या साईडने कमरेचा पोटाचा भाग वर उचलायचा आहे. पाठीमागून दोन्ही पायांची मांडी वरती उचलायची आहे. 1 मिनिट होल्ड करू शकता. त्यानंतर पाठीवरती यायचं आहे सावकाश. अर्ध सर्वांगासन म्हणजेच दोन्ही पण पाय वरती, दोन्ही पायांची बोटे वरती छताच्या दिशेने, पाय गुडघ्यांमधून सरळ, दोन्ही हातांचे तळवे टेकलेले. काही सेकंद होल्ड करायचे, जेणेकरून पायातील अशुद्ध रक्त हृदयाकडे येईल. त्यानंतर पवनमुक्तासन करायचं आहे. दोन्ही पण पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करून पोटावरती पाय दाबून घ्यायचे. जास्तीत जास्त पाय दाबायचे. 1 मिनिट होल्ड करायचं याच्यामध्ये. त्यानंतर एक एक पाय स्ट्रेच करायचा आहे. उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवरती ठेवायचा आहे आणि दोन्ही हातांनी डाव्या पायाला ओढून घ्यायचं, पायाच्या मांडीला ओढायचं आहे. अपोजिट साईडच्या पायाला ताण येतोय, म्हणजेच उजव्या पायाला ताण येतोय मांडीला. त्यानंतर उजवा पाय उजव्या पायाला पोटावरती ओढून घ्यायचा आहे आणि डाव्या साईडच्या पायाला ताण येतोय, जी सायटिका नस आहे त्याच्यावरती दाब पडला जातो.
त्यानंतर सेतुबंधासन करायचं आहे। दोन्ही हातांनी दोन्ही पायांच्या टाचेंना पकडायचे, कमरेचा भाग वर उचलायचे, हानवटी कंठामध्ये टेकलेली जिथे जालिंदर बंद बांधला जातो, जास्तीत जास्त बॉडी वर उचलायची आहे। कमरेचे पोटाचे स्नायू मोकळे होत आहेत, पाठीचा मणका मोकळा होतो आहे, रक्ताभिसरण चांगलं होतं आहे आपल्या बॉडीमध्ये। त्यानंतर सूर्यनमस्कार। सूर्यनमस्कार म्हणजे सर्वांग सुंदर व्यायाम, संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो। याच्यामध्ये 12 आसनांचा हा सूर्यनमस्कार। प्रत्येक आसन व्यवस्थित करायचं आहे। रोज तुम्ही 12 सूर्यनमस्कार घालू शकता आणि हळूहळू वाढवत तुम्ही रोज 40 ते 50 सूर्यनमस्कार घालू शकता, जेणेकरून पूर्ण बॉडीचा व्यायाम होतो आहे, जेणेकरून तुमचं वजन नियंत्रणात राहील, पूर्ण बॉडीचं रक्ताभिसरण व्यवस्थित होईल। त्यानंतर चंद्रनमस्कार। 15 अंकामधील हा चंद्रनमस्कार तुम्ही रोज घालू शकता। रोज 5 आवर्तनं करायचे आहे चंद्रनमस्काराचे। सुरुवातीला उजव्या साईडला थांबायचं, म्हणजे डाव्या साईडने सगळी आसन होतील। डावीकडे झुकायचं आहे। देव्यासन, त्यानंतर त्रिकोणासन, त्यानंतर गुडघ्याला डोकं लावायचं आहे, त्यानंतर वीरासन, स्कंदासन डाव्या साईडला, मालासन, आता उजव्या साईडने सगळे आसन। उजव्या साईडला स्कंदासन, वीरासन, दोन्ही हात पाठीमागे, हाताचे दंड कानाच्या मागे, गुडघ्याला डोकं लावायचं आहे। त्यानंतर त्रिकोणासन उजव्या साईडने, त्यानंतर देव्यासन, उजव्या साईडला झुकायचं आहे, अर्धचंद्रासन आणि नमस्कार स्थिती। अशा पद्धतीने 15 अंकामधील हा चंद्रनमस्कार। पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चंद्रनमस्कार आणि सूर्यनमस्कार पाहायला मिळेल डिटेलमध्ये। त्यानंतर उभे राहून उग्रासन करायचं आहे। कमरेतून खाली श्वास सोडत खाली वाकायचं आहे, डोकं टेकवायचं आहे हाताच्या आधाराने, टाळूचा भाग आणि दोन्ही हाताने दोन्ही पायाचे अँकल पकडायचे। 30 सेकंद आसन होल्ड करू शकता। त्यानंतर दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन डावा पाय डावीकडे, डावा पाय काटकोनामध्ये त्रिकोणासन करायचे। डावा हात डाव्या पायाच्या पाठीमागे, उजवा हात कानाच्या सरळ रेषेत, काटकोन त्रिकोण झाला पाहिजे। सेम उजव्या साईडने आसन, दोन्ही साईडने हे आसन तुम्ही 30-30 सेकंद होल्ड करू शकता। त्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही पायांमधलं अंतर थोडंसं कमी करायचं आहे। डावा पाय डावीकडे, वीरभद्रासन करायचे। वीरभद्रासन प्रकार 1, दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत, डावा पाय काटकोनामध्ये, डाव्या हाताकडे पाहायचं। सावकाश वीरभद्रासन 2 करायचं आहे। वरचा हात समोरचा डावा हात पाठीमागे, खालचा उजवा हात खाली मांडीवरती ठेवायचा आहे। सेम उजव्या साईडने हे आसन करायचं आहे। दोन्ही साईडने दोन्ही आसन 30-30 सेकंद होल्ड करू शकता, जेणेकरून पूर्ण बॉडी स्ट्रेच होते। अशा पद्धतीने तुम्ही 15 मिनिटाचा हा योगासनांचा सराव रोज करू शकता।